नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा निशा सोनटक्के यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मुंबईत धुवाधार पाऊस. मुंबईची तुंबई झाली होती. वादळ आले होते, त्यामुळे वारा पण जोरात सुटला होता. मी ऑफिसमध्ये काम करत बसले, पण ट्रेन सुरू होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. दादरलाच माझी एक मैत्रीण राहते. नेहमी बोलवते. मी कधीच गेले नव्हते. आज तिला फोन करून परिस्थिती सांगितली. ती लगेच माझ्याकडे ये असे बोलली. तिचे घर नेमके स्मशानाजवळ. मला भीतीच वाटली. घाबरतच तिच्या घरी पोहोचले. घर तसं जुनाट. घरात ती एकटीच. मला एक इंट्युशन मिळतात. तू इथे राहू नको, इथे काहीतरी गडबड आहे. पण एवढ्या रात्री एकटी जाणार कुठे? तिने पिठलबाद केला, पण ती बाजूच्या खोलीत जाऊन कुणाशी तरी बोलत होती. एकटीच? हां, दुसरा कुणाचाही आवाज नाही. कोण आहे? कुणाशी बोलतेस? तिने उत्तरच दिले नाही. जास्त विचार करायचा नाही असे मनाला समजावत तिने बाहेरच्या खोलीत माझी गादी घातली होती तिथे पडून राहिले. तिचा आवाज ऐकू येत होता. ती कुणाशी तरी बोलत होती. काहीतरी गूढ, रहस्यमय वाटत होते. दिवसभर थकल्यामुळे माझे डोळे आपोआपच मिटायला लागले. रात्री जाग आली. कुणीतरी बोलत होते. मिट्ट काळोख होता. बाहेरचा दरवाजा उघडाच. मी तिथेच झोपले होते. तिने डिम लाईट लावला होता. आता सगळाच काळोख होता. ती एका खुर्चीवर बसलेली, काळोखातच. समोरच्या फोटोकडे ती एकटक बघत होती. मी अजिबात हालचाल केली नाही. समोरच्या दारातून एक काळी सावली शांतपणे आत आली. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली. पारदर्शक अशी सावली आणि अतिशय दुर्गंधी पसरलेली होती. ही एकटक फोटोत बघत होती. आता त्या सावलीकडे बघून ती बोलली. ते ऐकत नाहीत, जाणार बोलतात. मी कमी केले का? त्या सावलीतून आवाज आला. प्रत्येकाची जायची वेळ ठरलेली असते. जाणे न जाणे आपल्या हातात नसते. त्यांना दुसरा देह मिळणार आहे, जाऊ दे. पण मी एकटी कशी राहू? असे म्हणून ती रडायला लागली. आतून काहीतरी काळे कुट्ट सरपटत बाहेर आले. तिच्या समोर बसलेल्याने त्याला उभे केले. ते केविलवाणे तरीसुद्धा भयानक रडत होते. बाहेर ढोल वाजत होता. दारात मशाली दिसत होत्या, पण एकट्याच. अधांतरी खूप भीती वाटली. त्या दोन्ही काळ्या सावल्या बाहेरच्या गडद अंधारात गायब झाल्या. बाहेर विचित्र रटलेले, किंकाळ्या फोडलेले आवाज येत होते. धुवाधार पाऊस, बेभान वारा, त्यात त्या मशाली जळत होत्या, विझत नव्हत्या. हे आहे तरी काय? ती समोरच्या फोटोकडे बघून रडत होती. अचानक काच तडकल्याचा आवाज आला. त्या फोटोतून एक सावली बाहेर आली. फोटोतल्या काचा सगळीकडे विखुरल्या होत्या. माझ्या त्या मैत्रिणीचे केस ओढत ती सावली तिला आत घेऊन गेली. कितीतरी वेळ आतून रडण्याचा आवाज येत होता. बाहेरचे दार खाडकन आपोआपच बंद झाले होते. रात्रीचे 3 वाजून गेले असतील. मी जीव मुठीत धरून बसले होते. सगळीकडे भयान शांतता होती. पहाट झाली. कुठून तरी घंटानाद ऐकू आला. झुंजू झाले होते. मी हळूच आवाज न करता उठले. हळूच कडी काढून बाहेर पळत सुटले. मागेही वळून बघितले नाही. खूप दिवसांनी एका मैत्रिणीने सांगितले
ती मैत्रीण जिच्याकडे मी रात्री राहायला गेले होते ती वारली. मी पीतच मला आलेला अनुभव तिला सांगितला. तेव्हा तिने सांगितले की तिने आत्महत्या केली. ती मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी बोलायची, त्यांना विचारून लोकांचं भविष्य सांगायची. म्हणजे हा भयंकर प्रकार आहे, नाव पण घेऊ नकोस तिचे. आणि तो विषय तिथेच थांबला. काही दिवसांनी माझे लग्न झाले. मी नवऱ्यासोबत संध्याकाळी समुद्राच्या काठी गेले होते. त्या मैत्रिणीचे घर तिथेच होते. मी नवऱ्याला त्या प्रकाराबद्दल सांगत होते. सहज मागे वळून बघितले तर ती शांतपणे चालली होती. रात्रीची वेळ, अंगावर काटाच आला. ही मेली तरी मला कशी काय दिसते? ती शांतपणे चालत चालत समोरच्या पिंपळाच्या झाडाच्या बुंद्यात नाहीशी झाली. मी नवऱ्याला किती सांगितले, पण त्याला ती दिसली नाही. तो माझीच चेष्टा करत होता. हो, अशा गोष्टींना पुरावे नसतात. निशब्द झाले. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.